आपण एका शिक्षकाला गुण कसे देतो हा प्रश्न आजच्या शिक्षण पद्धतीत खूपच महत्त्वाचा बनलाय आहे, नाही का? आणि याचं उत्तर शोधणं खरं सांगायचं तर एक मोठं आव्हान आहे. याच गुंतागुंतीच्या प्रक्रियेबद्दल आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. विचार करा, आपण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन तर सतत करत असतो. परीक्षा, ग्रेड्स, रिपोर्ट कार्ड, सगळं काही. पण ज्या शिक्षकांमुळे हे शक्य होतं त्यांचं मूल्यांकन कसं करायचं? काळानुसार शिक्षकांची भूमिका खूप बदलली आहे. आता ती फक्त शिकवण्यापुरती राहिलेली नाहीये. समाजातल्या वाढत्या अपेक्षा आणि जबाबदारीमुळे शिक्षकांच्या कामाचं योग्य मूल्यांकन करणं खूपच आवश्यक झालं आहे. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करूया की हे सगळं का गरजेचं आहे यापासून. मग विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन काय असतो ते पाहू, एका खऱ्या मूल्यांकन प्रक्रियेचं विश्लेषण करू आणि शेवटी वेगवेगळ्या पद्धतींचे फायदे तोटेही समजून घेऊ. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. शिक्षकांचं मूल्यांकन करायचं तरी का? हे फक्त एका रिपोर्ट कार्डपेक्षा खूप काही जास्त आहे. शिक्षकी पेशातली आव्हानं आणि जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या आहेत की त्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे. या प्रक्रियेला एक औपचारिक नाव आहे, कार्यप्रदर्शन मूल्यांकन किंवा परफॉर्मन्स अप्रेझल. याची व्याख्या काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या कामाचं आणि तिच्या विकासाच्या क्षमतेचं पद्धतशीर आणि नियमितपणे केलेलं मूल्यांकन. यातला महत्त्वाचा शब्द आहे विकासाची क्षमता. म्हणजे हे केवळ सध्याच्या कामाबद्दल नाही, तर भविष्यातील प्रगतीवरही लक्ष केंद्रित करतं. आता बघा, एका चांगल्या मूल्यांकन प्रणालीचे फायदे किती आहेत. एकतर शिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल एक स्पष्ट दिशा मिळते, त्यांना आणखी प्रशिक्षणाची गरज कुठे आहे हे समजतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या चांगल्या कामाला दादही मिळते. यामुळे होतं काय की त्यांचा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढते, शाळेचं एकूण वातावरण सुधारतं आणि समाजाप्रती जी जबाबदारी आहे ती सुद्धा पूर्ण होते. आता आपण मूल्यांकनाच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि थेट स्रोताकडे वळूया, म्हणजे विद्यार्थी. वर्गात समोर बसून शिकणारे विद्यार्थी शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल एक असा दृष्टिकोन देऊ शकतात जो इतर कोणीच देऊ शकत नाही. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी काम करते हे समजून घेण्यासाठी चला एक खरं उदाहरण पाहूया. हे आहे हिमाचल प्रदेश विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून शिक्षकांसाठी भरून घेतलेला एक अभिप्राय अर्ज. चला आता या अभिप्राय अर्जाची अक्षरशः चिरफाड करूया. यावरून आपल्याला अगदी स्पष्ट कल्पना येईल की शिक्षकांचं मूल्यांकन करताना नेमके कोणते निकष वापरले जातात. तर या फॉर्ममधला पहिला विभाग आहे वेळेचे नियोजन किंवा टाइम सेन्स. यात अगदी मूलभूत गोष्टी तपासल्या जातात, जसं की वर्गात वेळेवर येणं, नियमितपणे तास घेणं, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि असाइनमेंटचं नियोजन. ह्या सगळ्या शिक्षकांच्या व्यावसायिक शिस्तीच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. पुढचा विभाग आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे विषयावरील प्रभुत्व. यात काय पाहिलं जातं? शिक्षकांचा आत्मविश्वास, त्यांची संवाद साधण्याची कला, शिकवण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आपला विषय दैनंदिन जीवनाशी कसा जोडतात. त्याचबरोबर त्या विषयातल्या नवीन घडामोडींची माहिती देणंही अपेक्षित आहे. आता या फॉर्ममधला एक खूपच रंजक भाग बघा, मदत करण्याची वृत्ती. यातून हे स्पष्ट होतं की शिक्षक केवळ शिकवणारे नाहीत, तर ते एक मार्गदर्शक सुद्धा आहेत. यात लिंगभेद न करता मदत करणं, विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक, भावनिक किंवा शिकण्यातल्या अडचणींवर मात करायला मदत करणं आणि त्यांच्या क्षमता ओळखायला मदत करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आणि हेच तर आहे मूल्यांकनाचं खरं उद्दिष्ट. त्याचा उद्देश केवळ चुका काढणं नाही. या प्रक्रियेमुळे चांगल्या शिक्षकांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळते, त्यांचं मनोबल वाढतं आणि शिक्षण क्षेत्रात नवनवीन चांगल्या कल्पनांचा प्रसार होतो. ठीक आहे, विद्यार्थ्यांचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे, यात वादच नाही. पण तो एकमेव आवाज असू शकत नाही. मूल्यांकनाला अधिक अचूक करण्यासाठी आणखी 2 दृष्टिकोन विचारात घ्यावे लागतात. एक म्हणजे शिक्षकाचा स्वतःचा आणि दुसरा त्यांच्या सहकाऱ्यांचा. कारण विचार करा, केवळ विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनावर अवलंबून राहणं खरंच पुरेसं आहे का? नाही. एक संपूर्ण आणि संतुलित चित्र मिळवण्यासाठी स्वमूल्यांकन आणि सहकारी मूल्यांकन हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. स्वमूल्यांकन म्हणजे काय? यात शिक्षक स्वतःच्या कामगिरीचं, आपल्या बलस्थानांचं आणि कमतरतांचं अगदी प्रामाणिकपणे चिंतन करतात. तर दुसरीकडे सहकारी मूल्यांकनात समान अनुभव आणि प्रशिक्षण असलेला दुसरा शिक्षक त्यांच्या कामाचं मूल्यांकन करतो, ज्याला शाळेच्या वातावरणाचीही चांगली माहिती असते. आता आपण या प्रत्येक मूल्यांकन पद्धतीच्या गुणदोषांवर एक संतुलित नजर टाकूया. कारण कसं आहे, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच प्रत्येक पद्धतीचे फायदे आहेत, तशीच काही आव्हानंही आहेत. विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाचे फायदे तर स्पष्ट आहेत. ते शिकवण्याच्या प्रक्रियेचे थेट साक्षीदार असतात. आणि जेव्हा मोठ्या संख्येने विद्यार्थी अभिप्राय देतात, तेव्हा तो अधिक विश्वासार्ह बनतो.
वर्गातलं वातावरण आणि शिक्षक-विद्यार्थी संबंधांबद्दलची खरी माहिती मिळते. शिवाय ही माहिती गोळा करणं तुलनेनं सोपं आणि कमी खर्चाचं असतं. पण यात काही आव्हानंही आहेत, नाही का? विद्यार्थ्यांच्या वयामुळे किंवा अपरिपक्वतेमुळे त्यांच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. ते विषयतज्ञ नसतात. कधीकधी शिक्षकांशी असलेल्या वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांच्या अभिप्रायात पक्षपात येऊ शकतो. आणि एक हॅलो इफेक्टचा धोका असतोच, जिथे शिक्षकाची एक चांगली किंवा वाईट गोष्ट त्यांच्या संपूर्ण मूल्यांकनावर प्रभाव टाकते. आता बोलूया स्वमूल्यांकनाच्या फायद्यांबद्दल. यामुळे शिक्षक आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त होतात. स्वतः ओळखलेल्या चुका सुधारण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. त्यांना स्वतःच्या प्रशिक्षणाची गरज कुठे आहे हे कळतं आणि ते स्वतःसाठी भविष्यातली ध्येय ठरवू शकतात. पण इथे गंमत होते. स्वमूल्यांकनात काही धोके आहेत. अनेकदा असं दिसून येतं की जे शिक्षक कामात थोडे कमजोर असतात ते स्वतःला जास्त गुण देतात, तर हुशार आणि आत्मविश्वासू शिक्षक स्वतःला कमी लेखतात. म्हणजे व्यक्तिमत्वानुसार यात पक्षपात होण्याची शक्यता असते आणि बहुतेक जण स्वतःला इतरांपेक्षा जास्तच रेटिंग देतात. आता पाहूया सहकारी मूल्यांकनाचे फायदे. सहकारी शिक्षकांना विषय आणि शाळेची परिस्थिती दोन्हीची चांगली जाण असते. त्यामुळे ते अत्यंत अचूक आणि तज्ञ सल्ला देऊ शकतात. विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळे शिक्षकांचा एकटेपणा कमी होतो आणि त्यांच्यात एक व्यावसायिक एकतेची भावना वाढते, जी खूप महत्त्वाची आहे. मात्र सहकारी मूल्यांकन लागू करणं ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये. मैत्री किंवा कार्यालयातलं राजकारण यामुळे यात पक्षपात होऊ शकतो. कमी निरीक्षणांमुळे काढलेले निष्कर्ष अविश्वसनीय असू शकतात. अनेकदा शिक्षकांनाच इतरांचं मूल्यांकन करण्याचं योग्य प्रशिक्षण दिलेलं नसतं आणि खरं सांगायचं तर काही शिक्षक ही जबाबदारी टाळणंच पसंत करतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षकांचं मूल्यांकन म्हणजे केवळ एक गुण किंवा श्रेणी नाही. ही एक बहुआयामी चर्चा आहे, विद्यार्थी, सहकारी आणि स्वतः शिक्षक यांच्यातली. आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे, सातत्यपूर्ण सुधारणा. या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. शिक्षक विकासाचं भविष्य कसं असेल? आणि हा विचार करायला लावणारा प्रश्नच आपल्याला शिक्षकांच्या सक्षमीकरणाच्या आणि पर्यायाने आपल्या शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जातो.